how to avoid being shipwrecked in life. जीवनामधलं आपलं जीवनाचं तारू जर बुडायचं नसेल तर ते कसं वाचवायचं. We'll open our Bibles to 1 Timothy 1:19. 1 तिमोथी 1:19 वर आपलं बायबल उघडूया. Holding faith and a good conscience, which some having put away concerning faith have made shipwreck. आणि विश्वास व चांगला विवेक भाव धरावा. कित्येकांनी तर हा आपल्यातनं घालून टाकून विश्वासाची तारूफूट केली आहे. Praise the Lord. हालेलुया. We are talking about conscience आपण विवेक भावाविषयी बोलत होतो because here Paul speaks about conscience. कारण की इथे पॉल विवेक भावाविषयी बोलत आहे. And when your conscience is strong, आणि जेव्हा आपला विवेक भाव बळकट असतो you have a smooth sailing of your life. त्याला जीवनाचं तारू व्यवस्थित वाहतं Your faith works better. आणि विश्वास पण चांगल्या रीतीनं कार्य करतो. Faith cannot work where the conscience is not clear. जिथं विवेक भाव शुद्ध नाहीये, क्लिअर नाहीये, तिथे विश्वास कामही करू शकत नाही. Many people just dwell on faith, अनेक माणसं बिलीवर माणसं विश्वास 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 एवढ्यावरच काम करतात. but faith should be combined with a clear conscience. पण विश्वासाची साथ एका शुद्ध विवेक भावाबरोबर पाहिजे. Amen. Amen. We will also see how to get a clear conscience, आपण हे पण पाहूया किंवा अभ्यास करूया की एक शुद्ध विवेक भाव कसा आपण स्वीकारायचा असतो that we can move in faith. की जेणेकरून आपल्याला विश्वासामध्ये पुढे जाता येईल. Now when I speak on conscience, जेव्हा मी विवेक भावाविषयी बोलतो I am speaking in the area of your spirit. मी तुमच्या आत्म्याविषयी बोलत आहे. Okay. Amen. Your conscience dwells in the area of your spirit man. तुमचा विवेक भाव आत्म्यात राहतो. आत्मा माणूस म्हणजे आत्मा तुमच्या आत्म्यात राहतो विवेक भाव. And so primarily we are concerned about the spirit area. तर प्राधान्यानं आपल्याला आत्म्याविषयी बोलायचंय. आत्म्याविषयी आपण पाहत आहोत. If you want to grow जर तुम्हाला वाढायचं in असेल your life, तुमच्या जीवनामध्ये you need to develop the area of your spirit तर man. आत्मा माणसाला तुम्ही विकसित केलं पाहिजे. Now conscience is related to your spirit. आता विवेक भावाचा संबंध तुमच्या आत्म्याशी आहे. In fact, in your spirit man, तुमच्या आत्मा माणसामध्ये you have 3 facilities, 3 फॅसिलिटीज आहेत. Amen. तीन आपल्याला उपाय दिलेले आहेत. or you can call it 3 या areas. 3 भाग आहेत. 3 सोयी दिलेल्या आहेत. I call it facility because God has given it. त्याला मी सोयी म्हणतो, त्याला फॅसिलिटी म्हणतो कारण देवाने दिलेली आहे. And the first is the conscience. पहिलं म्हणजे विवेक भाव. In fact, I will not call conscience first. I will put communion first. विवेक भाव पण नाही, संभाषण मी पहिलं घेईन. Communion with God. देवाशी संभाषण. Second is intuition. आतील साक्ष. Third is 3 conscience. विवेक भाव. One day we are going to speak on these 3 areas. एके दिवशी या तिन्ही भागांवर मी बोलीन. Then you will have no excuse that my spirit has not developed. आणि मग तुमच्याकडे हे कारणच राहणार नाही असं म्हणायला की माझा आत्मा विकसित झालेला नाही. Amen. Amen. But today we are going to just speak on one of those areas in your spirit man, which is conscience, because that is relating to our subject. आत्मा माणसातला एक भाव विवेक भाव याच्याविषयी मी आज बोलणार आहे. Now, whatever you have in your conscience जे काही तुमच्या विवेक भावात आहे is what the heart is going to receive. ते तुमचं हृदय स्वीकारणार आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा the inputs that you have in your soul, जे काही तुम्ही तुमच्या जीवामध्ये भरलंय, if your soul is developed, तुमचा जीव जर विकसित झालेला if your असेल, spirit is developed, तुमचा आत्मा विकसित झालेला असेल, then the heart catches up the right things to bring out. तर हृदय योग्य गोष्टी धरतं आणि बाहेर आणतं. Amen. Amen. And that's why म्हणून we are going to study on this one area of conscience. एका भागावर आपण अभ्यास करणार आहोत की ज्याला विवेक भाव म्हणतात. Conscience in relation to our blessing. विवेक भाव की आपल्या आशीर्वादांसंबंधीनं आपला विवेक भाव. All who are led of the Spirit of God are the sons of God. जे सगळे देवाच्या आत्म्याद्वारे चालवले जातात ते देवाचे मुलगे असतात. Amen. Amen. See, many times we need to question, अनेक वेळा आपण हा प्रश्न विचारायचा is it just faith की फक्त विश्वास or is faith depending on another force? का विश्वास आणि कुठल्या शक्तीवर अवलंबून आहे. Amen. आमेन. See, पहा, faith has to get the connection of the conscience. विश्वासाचा संपर्क विवेक भावाशी लागला पाहिजे. Otherwise, then faith will get connected to lust, covetousness, own planning, own scheming. नाहीतर विश्वासाचा संपर्क वासना म्हणा किंवा मोह म्हणा, स्वतःच्या योजना म्हणा, स्वतःच्या युक्त्या म्हणा, या सगळ्याशी मग विश्वासाचा संबंध लागायला लागेल. And then you will not get what you really need to have. आणि मग तुम्हाला जे खरोखर हवं आहे ते तुम्हाला मिळणार नाही. I told you last week, मी तुम्हाला गेल्या आठवडी सांगितलं, every time you take a decision concerning your job, concerning your promotion, concerning a house or family or marriage, ज्या दर वेळेला तुम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टीविषयी निर्णय घेता,
तुमची नोकरी म्हणा, तुमचा विवाह म्हणा, तुमचं जीवन म्हणा, तुमचा व्यवसाय म्हणा, You need to see what you sense inside of you. तुम्ही आतमध्ये तपासायचं की तुम्हाला आत काय जाणवतं. What does the conscience say? तुमचा विवेक भाव तुम्हाला काय सांगत आहे. If your conscience gives you peace and joy, जर तुमचा विवेक भाव तुम्हाला आनंद आणि शांती देतो, then तर मग apply faith. तुम्ही विश्वास वापरा. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो. If your conscience is not giving you peace and joy, जर तुमचा विवेक भाव तुम्हाला शांती आणि आनंद देत नसेल, then your faith will not work. तर तुमचा विश्वास कार्य करणार नाही And it is not the will of God. आणि ती देवाची इच्छा नाही. Amen? Amen. Now, I'm not talking about outside circumstance. मी बाहेरच्या परिस्थितीविषयी बोलत नाही. Let outside circumstance be as bad as it is. बाहेरची परिस्थिती किती वाईट असू दे, Because God doesn't move by the outward circumstances. कारण की देवा बाहेरच्या परिस्थितीनुरूप कार्य करतच He नाही. can still the storm in a moment. एका क्षणामध्ये देव वादळाला शांत करू शकतो. And sometimes कधी कधी the storms are of the Euroclydon or the devil's work. वादळ युरोक्लोन किंवा सैतानी कार्य असं कुठल्याही पद्धतीचं वादळ येऊ शकतं. I always say, मी नेहमी म्हणतो, what do you sense in your conscience? मी नेहमी लोकांना म्हणत असतो की तुझ्या विवेक भावात तुला काय जाणवत आहे. If you find peace जर तुझ्या विवेक भावात तुला शांती आढळली, concerning the new job, concerning the marriage with that particular person, or concerning your promotion, तुझ्या नवीन नोकरीविषयीनं, त्या व्यक्तीविषयीनं, लग्नाविषयीनं, तुझ्या बढतीविषयीनं, तुझ्या विवेक भावात जर तुला शांती आढळली, go ahead and have faith for it. तर पुढे जा आणि विश्वास ठेव त्या गोष्टीसाठी It will work. आणि ते कार्य होईल. Praise God. Amen. It will work. जरूर ते कार्य होईल. Amen. Amen. And for that, त्यासाठी you need to grow your conscience. तुम्ही तुमचा विवेक भाव विकसित केला पाहिजे, वाढवला पाहिजे. And that I will see. We will see how to grow the conscience or improve the conscience. आणि त्याचाच अभ्यास आपण करणार आहोत की विवेक भाव कसा वाढवायचा किंवा विवेक भाव कसा विकसित करायचा. Last week I also shared with you, or Gelia- last time I shared with you, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगत होतो people speak about positive vibrations. सकारात्मक व्हायब्रेशन या विषयीनं लोक बोलतात. Positive vibration does not take the place of faith, सकारात्मक व्हायब्रेशन विश्वासाची जागा घेत नाही, but faith may have positive पण vibrations. विश्वासामध्ये सकारात्मक व्हायब्रेशन येऊ शकतात. Amen. Amen. Because कारण positive vibration is not connected to your spirit, it is the faith that is connected to your spirit. विश्वास तुमच्या आत्म्याशी जडलेला आहे, सकारात्मक व्हायब्रेशन आत्म्याशी जडलेल्या नाही. Are you understanding? कळतं का मी काय म्हणत आहे. When people say I am optimistic, जेव्हा लोक म्हणतात की मी सकारात्मक आहे, it's going to happen. असं होणारच आहे. Now, optimistic cannot take the place of faith. सकारात्मक आहे याचा अर्थ विश्वासाची जागा ती बाब घेऊ नाही शकत. Amen. Amen. The world may say they are Sir. optimism. जग म्हणेल की आम्ही सकारात्मक आहोत. I'm very optimistic. जगातली माणसं अशी म्हणतील की आम्ही करून दाखवू, आम्ही सकारात्मक आहोत. But on what basis? आमची होकारात्मक आमची वृत्ती आहे, पण कुठल्या पायावर आधारभूत जगातली माणसे बोलतात ते पाहायला हवं. The word they say about positivity, on what is it based? सकारात्मक वृत्ती हे जे शब्द ते बोलतायत ते शब्द कशावर आधारभूत आहेत. Like concerning the job. उदाहरणार्थ नोकरी. I'm positive I'll get the job. मी सकारात्मक आहे की मला ती नोकरी मिळणार आहे. Either they are saying एक तर ते असं म्हणतायत that I am confident in myself. की माझा स्वतःवर विश्वास आहे, Amen. आत्मविश्वास आहे. Or then what they are depending on? नाही तर मग ते कशावर अवलंबून आहे. Feelings. भावना. I have that gut feeling. आतून मला असं वाटतं. आता हे gut feeling कुठून आलं? हे गट फिलिंग जे म्हणतात ना, Say. हे आतून मला असं वाटतं ते कुठून आलं. See, it's just a vibration I feel. एक आतून त्यांना असं वाटतं, एक व्हायब्रेशन जाणवतं. That is not the sure thing. ती काही खात्रीपूर्वक बाब नाही. That's why म्हणून when a believer says I am positive, विश्वासू माणूस जेव्हा म्हणतो की मी सकारात्मक आहे, he is basing his positivity on faith. तो त्याचा सकारात्मक विचार विश्वासावर आधारभूत ठेवत आहे. And faith is based on the inner man. आणि विश्वास आतील माणसावर अवलंबून आहे, आधारभूत आहे. And the inner man's faith is based on the word of God which is in him. आणि आतील माणसाचा जो विश्वास तो त्याच्या आत ज्या देवाच्या वचनांचा त्याने भरणा केलेला आहे त्या वचनांवर आधारभूत त्याचा विश्वास आहे. And the leading is of the Holy Spirit. आणि मार्गदर्शन चालवणं पवित्र आत्म्याचं आहे. Are you getting me? समजतं का मी तुम्हा लोकांना काय सांगत आहे. Word and the Holy Spirit. शब्द आणि पवित्र आत्मा. Spirit man. आत्मा. In the spirit man is my conscience. आत्मा माणसात माझा विवेक भाव. The Holy Spirit speaks to my conscience. पवित्र आत्मा माझ्या विवेक भावाशी बोलतो. Gives me a
joy and peace मला आनंद देतो, मला शांती देतो about that job or concerning some matter, त्या विशिष्ट गोष्टीविषयी, and then I become positive आणि मग मी सकारात्मक होतो and I tell everybody आणि मग मी सगळ्यांना सांगतो positively I will get it. की सकारात्मक रित्या मला माहितीये मला मिळणार. So when I talk about positivity, it is depending on the Holy Spirit and the Word of God, whereas when the world speaks about positivity, it is depending on his own self. तर मी जेव्हा सकारात्मक ability. विचारांविषयी बोलत असतो ते देवाच्या शब्दांवर आणि पवित्र आत्म्यावरती अवलंबून असे आपले बिलीवर माणसांचे विचार असतात. Amen. आमेन. Yes, faith is optimism. विश्वास आहे सकारात्मक, Faith is positive. विश्वास सकारात्मक स्वभाव आहे, माहित आहे. But not all optimism and all positivity is faith. पण सगळा सकारात्मक स्वभाव विश्वास नसतो. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Amen. आमेन. Like a person says, जसं उदाहरणार्थ एखादा माणूस म्हणतो I am optimistic मी सकारात्मक आहे that this girl is made for me. की ही मुलगी माझ्यासाठीच तयार झाली आहे, I बनलेली will आहे. get married to her. ही मुलगी माझ्यासाठीच निर्माण झालेली आहे आणि मी या मुलीशीच लग्न करणार. God spoke to me. देव माझ्याशी बोललाय. It may be true. असेल कदाचित खरं. Amen. आमेन. Maybe God spoke to him. Maybe God didn't speak to him. कदाचित देव त्याच्याशी बोलला असेल किंवा बोललाही नसेल. See, sometimes कधी कधी when you like somebody जेव्हा तुम्हाला कोणीतरी आवडतं and desperately want to get married to her, आणि तुम्हाला व्याकुळतेनं त्या मुलीशीच जर लग्न करायचं असतं then faith takes the second place, optimism takes the first place. तर विश्वास मागची बाजू घेत आहे आणि सकारात्मक स्वभाव पुढे येत आहे. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? But पण if you are a man of faith, जर तुम्ही विश्वासाचा माणूस असाल you will go inside of your heart. तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमच्या हृदयात जाल How do I sense in my spirit? की माझ्या आत्म्यात मला काय वाटतं, Yes, God काय is जाणवतं, leading me. माझ्या आत्म्यात मला काय जाणवतं God is leading me. की देव मला चालवत आहे. He's saying, yes, देव मला मार्गदर्शन करून म्हणतोय की हो she's the one. हीच ती मुलगी. Then you get married. मग तुम्ही लग्न किंवा विवाह करता. Amen. आमेन. Just because somebody comes and tells a girl, आता समजा कोणीतरी येऊन केवळ मुलीला सांगितलं you know, की माहितीये का God showed your face in the sky. देवाने आकाशात तुझा चेहरा दाखवला And he said, this is the girl for you. आणि देव म्हटला की तुझ्यासाठी हीच मुलगी आहे. And just because God showed him your photo in the sky doesn't mean you have to leap for that marriage. आणि देवाने त्या मुलाला तुझा फोटो किंवा तुझा चेहरा आकाशामध्ये दाखवला म्हणून तू लगेच त्या लग्नात उडी मारायची असं नसतं. Amen. आमेन. Did God show you his photo in the sky? त्याला दिसला तुझा फोटो, तुला दिसला का त्याचा फोटो आकाशात? Because marriage is between two people, isn't it? कारण विवाह एकट्याचा एकट्याशी होत नाही, दोघांचे होतात ना. It's not a forceful marriage. विवाह बळजबरीनं होत नाही. जयश्रीशी लग्न करत नाही. जयश्रीचं लग्न पास्टर पीटरशी झालेलं आहे. Amen. अशी लग्न होतात. Because sometimes कधी कधी immature love नासमंजस, पोक्त न झालेलं प्रेम is built on imagination. सगळं काल्पनिक जगामध्ये रंगलेलं असतं. हालेलुया. आमेन. Are you understanding me? कळतं का? It's built on imagination. काल्पनिक जगात रंगलेलं असतं. And it can play truant with your mind. तुमच्या मनाशी हा सगळा खेळ खेळला जाऊ शकतो. Emotions can play with your IQ. भावना तुमच्या बुद्धीशी पण खेळतात. It can play with your sane mind. भावना तुमच्या शुद्धीत असलेल्या मनाशी खेळतात. That's why rightly the world says love is blind. आणि म्हणून जगात जी म्हण आहे ना की प्रेम आंधळ असतं, ते खरं आहे. Marriage is an eye opener. आणि लग्न केलं की डोळे उघडतात, तेही खरं आहे का? They say love is blind. प्रेम आंधळ असतं असं जगात म्हणतात. Amen. आमेन. Because it doesn't want to see reason. कारण प्रेमाला काही कारण बघायची नसतात. Amen. मला करायचं म्हणजे करायचं, मला कुणी काय सांगू नका. Some people say, काही लोक म्हणतात but तो असा आहे, तो "नाही, तसा आहे." राजा राणी तू ऐकून तर घे. तो But तस- what that person says, ऐकायचं नाही मला. हा. See? मला Why? ऐकायचं नाही, कोणी मला काय सांगू नका. कारण की खरं निघालं तर नको हालेलुया. ऐकायचं. म्हणजे उगीच आपलं खरं नको निघाय ना, म्हणजे जमलेलं कॅन्सल व्हायचं. अरे जमलेलं See? कॅन्सल व्हायचं, पण पुढचं बघ ना. See, the girl should say, has मुली- God spoken to me also? I have to see. मुलीने म्हणायचं, समजा मुलगा म्हटला मला आकाशात तुझा चेहरा बिरा सगळं दिसलं, मुलीने म्हणायचं, विचार करायचा, स्वतःला विचारायचं की मला त्याचा चेहरा दिसला का, देवबाप माझ्याशी त्या मुलाविषयीनं बोललाय का. Amen. आमेन. You don't dream his dreams. You dream your dreams because God will give you your dream. तू
त्याची स्वप्न रंगू नको, तू तुझी स्वप्न रंगव, कारण देव तुला तुझी स्वप्न देईल. आमेन. Are you understanding, people? कळतं का? Just because he said that he saw your photo in the sky, केवळ तो मुलगा म्हटला की मी आकाशात तुझा चेहरा पाहिला, फोटो पाहिला, that girl should not say, म्हणून त्या मुलीनं असं भळून म्हणायचं नाही काही, has God shown my photo to you? माझा फोटो देवाने तुला दाखवला. Which photo was it? कुठला होता? Black and white color म्हणजे photo? त्या दिवशी कुठला घातला होता ड्रेस, का ब्लॅक अँड व्हाईट का कलर? Is it bob cut or Barbie cut or what cut तेव्हा was it? माझा हेअरकट कुठला होता? लांब होते, छोटे होते का काय होते? You should not fall prey to such a thing. एवढं भाळायची गरज नाही. Amen. आणि इतकं असं जाळ्यामध्ये लगेच अडकायची पण गरज नाही. God has to speak to the other person as well. देवबाप तुझ्याशी पण बोलला पाहिजे. That's why your conscience म्हणून- plays a very important role in making and taking important decisions in your life. म्हणून तुझा विवेक भाव तुझ्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा तू महत्वाचे निर्णय घेत असतोस, त्याला फार महत्वाचा आहे तुझा स्वतःचा विवेक भाव. Amen. Amen. We need to see that we are not moved by what we see. We are not moved by what we feel. We are moved by what we sense in our spirit. आपण हे पाहायचं की आपल्याला जे दिसतंय वाटतंय त्यावर नव्हे, तर आपल्या आत्म्यात आपल्याला जे जाणवतंय त्यावर आपण पुढे जायचं. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. I'm not moved by what I see. मी जे काही पाहतो ना त्यावरनं मी कधी हलत नाही, I'm moved by what I believe. I'm moved by what I sense in my spirit. पण माझा ज्यावर विश्वास आहे आणि माझ्या आत्म्यात मला जे मार्गदर्शन होतं त्यामुळे मी हलतो किंवा पुढे जातो. Amen. आमेन. Unbelievers can say, अविश्वासू माणसं असं म्हणू शकतात I'm positive. की मी सकारात्मक I आहे will get it. आणि मला मिळणारच आहे. How will you get it, brother? तुम्हाला कसं मिळणार ब्रदर? I can get it. नाही, मला मिळणार. Why do you want to get it? का तुम्हाला मिळणार? Because I want to become greater than that man. का तुम्हाला मिळणार किंवा का तुम्हाला मिळायला हवंय? कारण त्या समोरच्या माणसापेक्षा मला मोठं बनायचं. Amen. Amen. I want a two-wheeler. मला 2 चाकी गाडी हवीच. And so this fellow, हा because he is bent upon buying it, नाही, ठरवलेलंच आहे की मी घेणारच. he takes loan, मग कर्ज काढणार. he sells the mother's gold नाही ते उद्योग आईचं सोनं विकणार and buys the motorbike. आणि मोटरसायकल घ्यायची म्हणजे घ्यायची. And then he tells everybody. मग सगळ्यांना सांगणार. बघितलं ना? पाहिलं ना? एकदा मी सांगितलं होतं मी खूप पॉझिटिव्ह आहे. देखा ना, मी बोला अरे था पण ना. आईचं सगळं गोल्ड विकलं ते हो नाही ना. सांगितलं. हे कसलं पॉझिटिव्ह? तिथं आईचं सोनं विकलं ते नाही बोलला. ते किती निगेटिव्ह झालेलं आहे. Because for them, त्यांच्यासाठी positivity is based on their own strength. सकारात्मक विचार त्यांच्या स्वतःच्या शक्तीवर अवलंबून आहे. But for a believer, विश्वासू माणसाला his positivity is based on faith. सकारात्मक विचार त्याच्या विश्वासावर अवलंबून आहे. Faith which is attached to his conscience. विश्वास जो त्याच्या विवेक भावाला जडलेला आहे And the conscience which is attached to the Holy Spirit. आणि जो विवेक भाव पवित्र आत्म्याला जडलेला आहे. Are you understand? कळतं का मी काय That's why म्हणतो? when a believer says, I want to buy a bike, म्हणून जेव्हा एखादा बिलीवर माणूस असं म्हणतो की मला गाडी घ्यायची, most of the time it is the Lord leading him to buy a bike. जास्तीत जास्त वेळेला प्रभूच त्याला मार्गदर्शन करत असतो आतून की तू गाडी घे. Amen? Amen. It is God leading him. देव त्याला मार्गदर्शन करत असतो आणि म्हणत असतो की तू गाडी घे. And God miraculously opens doors for him. आणि देव चमत्कारिकरित्या त्याच्यासाठी दार उघडतो. Somebody wants to buy a house. समजा कुणाला तरी घर घ्यायचंय, God miraculously starts providing. देव चमत्कारिकरित्या त्यांना पुरवायला लागतो. Suddenly a bank opens its door for you. एखादी बँक त्यांच्यासाठी दार उघडते And you can buy a house. आणि तुम्हाला घर घेता येतं, Because God is there. कारण देव त्यामध्ये असतो. God is backing your faith. देव तुमच्या विश्वासाला पाठिंबा देत असतो. If God doesn't back our faith, then it will not work out. जर देवाने तुमच्या विश्वासाला पाठिंबा दिला नाही तर मग काम होणार नाही. Amen. We need to check what we feel inside of us. आतमध्ये आपल्याला काय वाटतंय ते जरा तपासायचं, रिचेक करायचं, सारखं सारखं तपासायचं. Amen. Amen. Even if it is not God's will. आणि जरी देवाची इच्छा नसली, Amen. Amen. Sometimes कधी कधी we see things very clearly and we say, I will jump into it. आपण फार स्पष्टपणे गोष्टी पाहतो आणि म्हणतो की मी यात उडी मारणार. Though outwardly it may look very promising. जरी बाहेरनं सगळं फार चांगलं वाटत असलं Maybe it look very gaining also. आणि बाहेरनं जरी सगळं फार लाभदायक वाटत असलं, Amen. Amen. Everything is very good set up for you. नाही सगळं माझ्यासाठी चांगलंच आहे, सगळं लाभदायकच वाटत आहे, सगळं व्यवस्थित आहे बघा, People will say, लोक म्हणतात. सगळं मांडलेलं आहे तुम्हाला, सगळं टेबल, फक्त तुम्ही असं साईन करायचं. बस लोक काहीच म्हणतील नाही. बरं का, कधी कधी लोक असं म्हणतील, Amen. काय नाही, बघ सगळं तुम्हाला एवढं एवढं मिळणार आहे. सगळं तयार आहे बघा. ओके म्हणायचं. तुम्ही म्हणायचं ठीक आहे, बिफोर टेकिंग द पेन टू साइन, आणि पेन हातात सहीला घ्यायच्या अगोदर 2 मिनिट असंच ठेवायचं वर. आमेन.
What is your conscience saying? विवेक भाव काय म्हणतो जरा तपास. Suddenly, if you feel hollow, अचानक जर उथळ वाटलं, restless, बेचैन वाटलं, no peace, शांतीच नाही, no joy, आनंद नाही, त्यांना म्हणायचं, हालेलुया, हे घ्या पेन, उद्या भेटा मला. धन्यवाद. So give time, वेळ द्या, वेळ. give time. अति घाई संकटात नेई, तू थोडा वेळ देई. Amen. आमेन. Maybe कदाचित God does not want you to put it outrightly, but He wants some changes made in that paper. कदाचित देवाची इच्छा असेल की त्या कागदपत्रात तू थोडाफार बदल करावा. Because tomorrow that fellow's nature might change or का उद्या whatever. उठून त्या समोरच्या माणसाचा स्वभाव बदलेल. See, you need to get the right sensation inside of you. तर आतून योग्यता जाणवली पाहिजे की मी जे करायला जात आहे का सही करणार आहे ते योग्य आहे का. Night time God will deal with you. रात्रीच्या वेळेला देव तुझ्या हृदयात कारभार करेल. Morning you go and meet Him सकाळी जाऊन तू त्याला भेटशील. and you say, तू म्हणशील हे second point ना मला आवडलं नाही. हा कागदपत्रातला दुसरा मुद्दा मला जरा पटत नाही. हे point घाला. हा तुम्ही असा घाला. That fellow says, मला काय नाही. काय आपलं रिलेशनशिप चांगलं आहे. ठीक आहे. आता आहे रिलेशनशिप. हो, आपलं नातं म्हणे आपल्याला काय हरकत नाही, आपलं नातं चांगलं आहे. तुम्ही म्हणायचं हा ठीक आहे तू घाल. आता नातं After he चांगलं आहे. puts it, तो घालतो. again pick up the pen. मग परत पेन घ्यायचं. Then there is peace. मग शांती येते, There is joy. आनंद येतो. Immediately sign and give the peda to मग him. लगेच सही करायची आणि त्याला पहिली पेढी द्यायची. Are you understanding people? कळतं का? What you sense inside. आतमध्ये काय जाणवतं ते महत्वाचं आहे. Many are defeated. अनेक माणसं पराजयी होतात. You know why? का माहितीये? Because they have not sensed inside of them and का- yet went forward and done things. अनेक बिलीवर माणसं याच कारणाने अपयशी होतात, कारण घाईघाईनं काही निर्णय घेतात, काही करून बसतात, पण आतमध्ये तपासत नाही की माझा विवेकभाव मला संमती देत आहे का, मी करू का, हे बघतच नाही. Because waiting is also from God. कारण प्रतीक्षा करणं, वाट पाहणं सुद्धा देवाकडनंच आहे. Waiting is from God. वाट पाहणं म्हणजे काही पाप नाही, काही कधी कधी प्रतीक्षा करणं, वाट पाहणं पण देवाकडनंच आहे. Wait on the Lord. परमेश्वराचरणी वाट पहा, Be of good courage. धीराने राहा, प्रतीक्षा कर. And He will strengthen your heart. तो तुझ्या हृदयाला शक्ती दी, He will prepare you. तो तुला तयार करेल. Amen. Amen. Because that gives you time to think over. कारण त्यातून तुला परत परत विचार करायला वेळ मिळेल. And that gives you sensation whether you have love, peace, joy. आणि त्यातून तुला कळेल, तुला जाणवेल की माझ्यामध्ये प्रेम, आनंद, शांती हे सगळं आहे का. If you are troubled in your spirit, जर तुझ्या आत्म्यात तुला त्रास होत असेल then know for sure it was just a mental conviction. तर नक्की जाणून घे की फक्त मानसिकरित्या मला थोडासा स्पर्श झालेला आणि म्हणून या सगळ्यात मी आलोय. It was not a spiritual perception. मानसिकरित्या मला स्पर्श झाला होता, आध्यात्मिकरित्या काही मला संमती मिळत नव्हती, पण मानसिकरित्या मला स्पर्श झाला म्हणून मी या सगळ्यात आलो. See, sometimes you can be mentally convicted, कधी कधी मानसिकरित्या जाणवायला लागतं की नाही करायचं करायचं करायचं, but spiritually you may not perceive it. पण आध्यात्मिकरित्या कदाचित आतमधून आपल्याला ते जाणवलं नसेल. That's why म्हणून developing your spirit man is very important. आत्मा माणूस विकसित करणं फार महत्वाचं आहे. Amen. Amen. Praise the Lord. हालेलुया. You need not panic about anything. कुठल्याही गोष्टीविषयी न घाबरायची गरज नाही आहे. Amen. सच, I'm हालेलुया. not painting a very gloomy picture for मी you, असं उदासीन वगैरे चित्र तुम्हाला रंगवून सांगत नाहीये, but I am showing it to you पण मी तुम्हाला दाखवतोय as a child of God. की आपण देवाची मुलं आहोत आणि देवाची मुलं या नात्यानं You have greater hope than the world has. जगातल्या माणसांपेक्षा नक्कीच आपल्याला मोठी आशा आहे. Amen. Amen. They may fail 9 out of 10. You may Jaga- fail 2 times out of 10. जगातली माणसं 10तनं 9 वेळेला अपयशी ठरतील, आपण प्रभूची लेकरं 10तनं 1-2 वेळेला अपयशी कदाचित ठरू. Praise God. आमेन. You know, we cannot all be 100% perfect about spiritual perception. आध्यात्मिक जे काही दृष्टिकोन आहेत त्यामध्ये 100% तर आपण सगळे व्यवस्थित असू शकत नाही. Amen. Amen. We all cannot be like Jesus. आपण सगळे येशू सारखे 100% तर असू नाही We शकत. can strive and we can reach to certain level. प्रयत्न आपले चालू आहेत, प्रयत्न आपण करू शकतो, काही विशिष्ट स्तरापर्यंत आपण जाऊही शकतो. Jesus walked in the complete perception of his spirit. येशू ख्रिस्त त्याच्या आत्म्याच्या पूर्ण ज्ञानात चालला. You know, when Jesus was at the grave of Lazarus, येशू ख्रिस्त जेव्हा लाजराच्या कबरेपाशी होता when he saw Mary and Martha, he started weeping. आणि मरिया मार्तेला त्यांनी पाहिलं तर येशू रडायला लागला. The Bible says in John 11:33, योहान 11:33 बायबल सांगत आहे, when Jesus saw her weeping and the Jews also weeping which came with her, he groaned in the spirit and was troubled. योहानाचा 11वा अध्याय आणि त्यातलं 33वा वचन तुम्ही उघडा, मी वाचते, जिथं असं लिहिलेलं आहे की मग येशू तिला रडताना पाहून व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यासही रडताना पाहून आत्म्यात कणला व व्याकुळ झाला. Now see, पहा, everybody is crying. सगळे रडतायत. Mary is crying. मेरी रडते, Martha is crying. मार्था रडते, Jews are crying. यहुदी लोक रडतायत.
Mary and Martha were very close to the heart of Jesus. मरिया मार्था येशूच्या हृदयाच्या फार जवळच्या. Now, at such a time, अशा वेळेला the common believer's thinking is suddenly he will be so emotionally hyped that he will be weeping in his soul. साध्या विश्वासू माणसाचा विचार कसा असणार की भावनात्मकरित्या तो उत्संबळून येणार आणि जीवात रडायला लागणार. And see, emotion can weaken all the spiritual perception. आणि या ज्या भावना असतात ना त्या सर्व आध्यात्मिक दृष्टिकोनांना दुबळ्या आणि अशक्त करून सोडतात. But see, Jesus, पण येशू पहा, he was not emotionally moved in the soul. येशू आपल्या जीवामध्ये भावनात्मकरित्या हादरला नाही. He was in control. त्याचा ताबा होता. But पण in his spirit he mourned. येशूचा ताबा होता गोष्टीवर, प्रसंगावर, पण आत्म्यात कणला. Did you see that? बघा, In the spirit he grew. आत्म्यात कणला. And Bible says he was Bible- troubled. आत्म्यात कणला आणि व्याकुळ झाला. See, troubled means stirred up. त्याला त्रास व्हायला लागला, In व्याकुळ Greek झाला. it means stirred up. ग्रीक भाषेमध्ये याचा अर्थ ढवळाढवळ व्हायला लागली त्याच्या हृदयात. It means म्हणजे some kind of signal he was getting in his spirit. कुठल्या तरी पद्धतीचा सिग्नल त्याला आत्म्यात मिळत होता. And he has to get a signal if he has to raise up Lazarus from the dead. कुठल्या तरी पद्धतीचा इशारा त्याला आत्म्यामध्ये मिळायला लागलेला होता. आणि लाजराला जर मृत्यूतून परत जिवंत करायचं असेल तर असला इशारा त्यावेळेला आत्म्यात यायलाच हवा होता. Amen. Amen. See, he was not only raising Lazarus from the dead as a divine personality, he was raising up Lazarus from the dead even as the Son of Man. मानवी पुत्र या नात्याने सुद्धा तो लाजराला त्या कबरेतनं आता जिवंत करून बाहेर आणणार होता, केवळ एक दैवी व्यक्तिमत्व म्हणून नाही. Amen. Amen. Because today also many men of God raise up people from the dead. तर आज सुद्धा अनेक देवाचे सेवक असे आहेत जे मेलेल्यांना परत जिवंत करतात. So he was stirred up in his spirit. तर त्याच्या आत्म्यामध्ये मी म्हटलं ना ढवळाढवळ आणि कालवा कालव झाली. He was getting connected to God. म्हणजे देवाशी त्याचा संपर्क त्यावेळेला लागत होता. Should I raise Lazarus up? की लाजराला मी जिवंत करू का? Are you understanding? कळतं का? Should I raise Lazarus up? मी लाजराला जिवंत करू का? I told you in the spirit area you have communion. आत्म्यामध्ये पहा संभाषण असतं, मी तुम्हाला सांगितलं. See, if you want to develop your spirit man, you need to develop the communion area. तुम्हाला जर आत्मा माणूस विकसित करायचा असेल तर तुम्हाला आत्म्याशी संभाषण साधावं लागेल, बोलावं लागेल आत्मा माणसाशी. And then the conscience. मग विवेक भाव, What does he sense inside? विवेक भावाला आतमध्ये काय जाणवतं? So he was getting something in his spirit. तर आत्मधून येशूला आत्म्यात इशारा मिळत होता. Suddenly he gets that connection. अचानक येशूचा संपर्क लागला. And then he says, remove the stone. आणि येशू बोलला की कबरेपाशी धोंड काढा. And Jesus said, येशू बोलला, if you believe, जर तुमचा विश्वास you असेल, shall see the glory of मारते God. मारते तुझा विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. And then he said, Lazarus, come forth. आणि मग म्हटला, लाजला बाहेर ये. Lazarus came out. आणि लाजर जिवंत होऊन बाहेर आला. पहा, Sometimes if we just move out only in positivity, Lazarus may never come out. कधी कधी केवळ सकारात्मक विचाराने आपण कार्य करायला पुढे गेलो तर मेलेले लाजर काही जिवंत होऊन येणार नाही. People will bury us in Lazarus' tomb. तर उलट त्या लाजराच्या कबरेत लोक आपल्याला पण पुरतील. You need to get the sensation in your spirit. फार भावनात्मक उचंबळून सकारात्मक विचार करून मेलेल्याला मी जीवन करायला चाललो असं कोण जीवन होत नाही. Amen. Amen. See, like the same word troubled was used when Jesus was in the upper room जसं माडीवरच्या खोलीमध्ये येशू असताना तो शब्द वापरला गेलाय, व्याकुळ. with his disciples. शिष्यांबरोबर जेव्हा तो होता, Bible says in John 13, योहान 13, 21 and 22. 21 आणि 22, See, as he was eating with them, त्यांच्या बरोबर तो जेवत असताना Bible says when Jesus had thus said, he was troubled in the spirit. 21 आणि 22 असे बोलल्यावर येशू आत्म्यात, परत तोच मराठीतला शब्द, असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला. See, and he testified. आणि साक्ष देऊन म्हणाला. See, now it's coming from his stirring up spirit. What came out? We will साक्ष see. देऊन काय म्हणाला? त्याच्या ढवळाढवळ झालेल्या आत्म्यातनं साक्ष देऊन तो काय म्हणाला? Let us read it. वाचू काय म्हणाला? Verily, verily, I say unto you that one of you shall betray me. मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला शत्रूंच्या हाती देईल. That is stirring of your spirit. हे जे आहे ना, याला म्हणतात आत्म्यात कालवा कालव झाली हो. That is the consciousness that is speaking. याला म्हणतात विवेक भाव बोलला. Your conscience tells you things which have not happened, which the eyes cannot see. तुझा विवेक भाव तुला अशा गोष्टी सांगेल की ज्या घडल्या नाहीयेत, ज्या डोळ्यांना दिसत नाही. Amen. Amen. That is the power of your conscience. हे तुझ्या विवेक भावातलं सामर्थ्य आहे बरं का. Are you understanding? एवढं सामर्थ्य, एवढी कुवत तुझ्या विवेक भावात आहे. कधी संभाषण साधलं तर See, it happened when his spirit was stirred up. त्याचा आत्मा जेव्हा ढवळाढवळ होऊ लागला तेव्हा हे झालं.
You need to enter your spirit man. तुम्ही तुमच्या आत्मा माणसात उतरलं पाहिजे. See, वरवर नाही, आत्मा माणसात उतरलं पाहिजे. as he was seated with his disciples, आणि जसा तो त्याच्या शिष्यांबरोबर बसलेला होता, he looked inside of him. त्यानं आतमध्ये पाहिलं. His spirit stirred up. आत उतरायचं, आतमधला आत्मा त्याचा असा कालवा कालव झाला. And आणि the spirit man said, आत्मा माणूस बोलला, Judas will betray you. यहूदा तुला धोका देणार आहे. Suddenly Jesus said, अचानक येशू बोलला, one of you is going to betray me. तुमच्यातला एक जण मला धोका देणार आहे. And Bible says, बायबल the म्हणतं, disciples looked at one another. शिष्यांनी एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली. How did he know it? की येशूला कसं कळलं? Conscience bears witness with the Holy Ghost. हालेलुया. माझा विवेक भाव पवित्र आत्म्यासमोर साक्ष देतो की तुमच्यातला एक जण मला धोका देणार आहे. You can avoid many disappointments in your life if you only dare to peep inside of your spirit man. जीवनात येणारी अनेक पद्धतीची नाराजी तुम्ही टाळू शकता बर का, जर तुम्ही तुमच्या आत्मा माणसात उतरलात आणि चौकशी सुरू केली तर जीवनात येणारी अनेक नाराजी तुम्ही टाळू शकता. Amen. Amen. As a believer, बिलीवर या नात्याने you need to check inside of you. आतमध्ये उतरून तपासायचं, Examine what your conscience is leading in you into. आतमध्ये उतरायचं आणि तपासायचं की माझा विवेक भाव मला काय करायला सांगत आहे. If there is no inward confirmation, जर आतूनच साक्ष नाही, then no matter how much outside confirmation you have, आतूनच जर पटत नाहीये तर मग बाहेरनं किती जरी लोकांनी पटवून दिलं it will never help you. त्यातून तुला मदत होणार नाही. कारण टू बिगिन विथ आतून तुला पटलेलं नाही. Many times बऱ्याच वेळेला we major on outside circumstances. बऱ्याच वेळेला आपले कारभार केवळ बाहेरनं सगळं बघूनच चाललेले असतात. That's why we land in trouble. आणि म्हणून आपण पुढे कधी कधी धोक्यात आणि त्रासात पडतो. I'm not saying you don't even look outside. मी असं नाही म्हणत की आता बाहेर बघूच नका आणि कोणाचं ऐकूच नका आणि कोणाला जुमानूच नका, असं मी म्हणत नाही. Otherwise people will stand on the roadside and they will say, आत्न बघतो मी क्रॉस करायचं का नाही. नाही तर आपले विलीवर Don't लोक do पण that. ग्रेट असतात बरं का. म्हणजे एखादी गोष्ट कुठल्या पराकाष्ठेला घेऊन जातील काही सांगत नाही. नाही तर आपली विलीवर माणसं रस्त्यावरती उभी राहतील आणि आता रस्ता क्रॉस पटकन करून टाकायचा का नाही, नाही विवेक भावात तपासू दे, रस्ता क्रॉस करू का, आता See, त्याची काय गरज आहे. certain things God tells you to use your head and म्हणजे we काही need to use गोष्टींमध्ये our head. डोकं वापरायचं असतं ब्रदर. But काही certain गोष्टी- things which you don't foresee, you पण- need to take the help of the inner man. काही गोष्टींमध्ये डोकं वापरायचं असतं, त्यात काही विचारायची गरज नाही. पण काही गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला समजतच नसतं की आता मी यावेळेला काय करू, काय निर्णय घेऊ, त्यावेळेला जरा वेळ काढून आत्म माणसात उतरायचं आणि तिथं चौकशी करायची आणि तिथून जसा इशारा येईल तसं करायचं. So many times बऱ्याच वेळेला your head can be wrong. तुमचं डोकं चुकीचं असू शकतं. Amen. आमेन. If your spirit man does not agree, तुमचा आत्मा माणूस जर त्याला एकमत नसेल then your head can go wrong. तर तुझं डोकं चुकीचं होऊ शकतं. Your head should agree with what the spirit says. आत्मा जे काही म्हणतो ना ते तुझ्या डोक्याला पटलं पाहिजे. Amen. आमेन. Because it is the spirit that has dominion over every circumstance. का आत्मा प्रत्येक परिस्थितीवर राज्य करतो. Spirit man has dominion. आत्मा माणूस प्रत्येक परिस्थितीवर राज्य करतो. And there are other times बाकीच्या when वेळेला God can put a revelation inside your spirit. जेव्हा देव आतमध्ये आपल्याला प्रगटीकरण आत्म्यामध्ये देतो, He can put a rhema word in your spirit. एक रीमा शब्द आपल्या आत्म्यात देव घालू शकतो. Amen. आमेन. Concerning the matter. कुठल्याही गोष्टीविषयी ना, एखादी काही बाब असेल तर त्या बाबीविषयी ना, But for that, त्यासाठी you need to spend some time in prayer. पहिली गोष्ट पहिली, फर्स्ट थिंग फर्स्ट, आय ऑलवेज से, Be थोडंसं प्रार्थनेत sensitive. थोडं प्रार्थनेत बसलं पाहिजे. Be जरा sensitive to the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी ओळख पाहिजे, जाणीव पाहिजे. And just ask. Supposing you are thinking about a job, आणि समजा तुम्ही नोकरीचा विचार करताय, pray. प्रार्थना करा. Spend 2 days in prayer. 2 दिवस प्रार्थनेत घालवा. Lord, म्हणा प्रभू this is a new job that has come up before me. नवीन नोकरी आलेली आहे And it's good prospectus. आणि चांगली आहे, Well-paid job. पगारही चांगला आहे, Outside circumstances seem to be very well. बाहेरनं सगळं बरोबर वाटतंय, But Lord, you lead me. पण प्रभू तू चालव. If you are in it, then I am in it. तू यात असशील तर मी यात जाईन, If you are not in it, I am not in it. तू यात नाही तर मी त्यात नाही. No matter how favorable it looks. मग ती किती अनुग्रहदायी दिसू दे, मी त्यात जाणार नाही. Amen. आमेन. Because people can tempt you आणि लोक तुम्हाला मोह घालू शकतात. and the devil can use them. लोक तुम्हाला मोह घालू शकतात आणि सैतान लोकांना वापरू शकतो. Amen. आमेन. Go in your room, खोलीचा pray, प्रार्थना कर, think upon it, विचार कर
And God will see देव बघेल this person is honoring me. की हा व्यक्ती माझा मान करतो He wants my will, आणि या व्यक्तीला माझी इच्छा हवी आहे, not his will. स्वतःची नको आहे. So what does God do? मग देव काय करतो? Puts a Rima word inside your spirit. रीमा शब्द तुझ्या आत्म्यात घालतो. Amen. आमेन. He puts a revelation in your spirit. प्रगटीकरण तुझ्या आत्म्यात घालतो. And suddenly, अचानक if supposing that new job is for you, समजा ती नवीन नोकरी तुझ्यासाठी आहे, every time you think about the new job, मग ज्या दर वेळेला त्या नवीन नोकरीचा तू विचार करशील, you have peace, शांती मिळेल, you have joy. आनंद मिळेल, You're just waiting for it. आणि तू केवळ वाट पाहत बसशील I की have to कधी take it. कधी ती नोकरी मी धरू. God is in it. देव त्यात आहे म्हणायचं. But every time you think upon the new job, पण समजा त्या नवीन नोकरीचा जेव्हा केव्हा तू विचार करतो and God doesn't want you to have it, आणि समजा देवाची इच्छा नाहीये की ती नोकरी तू धरावी, you have a eerie feeling inside तर of आत कसं तरी वाटतं, you. Amen. अनइझी फिलिंग. Like the red signal. जसं रेड सिग्नल, Cars have to stop. रेड सिग्नल लागला चौकात की गाड्या थांबल्या पाहिजेत. Amen. आमेन. They have to stop. गाड्या थांबल्या पाहिजेत, सिग्नल रेड आहे, Then you don't go ahead. मग आपण पुढे जात नाही. Every time you think about the old job, ज्या दरवेळेला जुन्या नोकरीचा विचार केला, you have peace and joy. शांती आणि आनंद मिळाला. Did you see that? नवीन नोकरीचा विचार करतो, मला अनइझी होतं. But if the new job is for you, पण नवीन नोकरी समजा तुझ्यासाठी आहे, God is saying, yes, देव हो म्हणत आहे, apply your faith. तर विश्वास वापर. That time just don't say, okay, Lord is saying that job is mine, and you sit down. Job will not come to you. त्यावेळेला असं नको म्हणू की देव म्हणतोय नोकरी माझी आहे आणि खाली बसून राहायचं. असं नाही, बसल्या जागी नोकरी चालत येत नाही. Amen. आमेन. Because the devil will try to put his people there. कारण मग सैतान तिथं मध्ये त्याची माणसं घालायचा प्रयत्न करेल He will try that you should not get the job. आणि सैतान प्रयत्न करेल की तुला ती नोकरी मिळू नये. When you have peace and joy, immediately apply faith. असं नाही, विश्वास तुमच्यामध्ये शांती आणि आनंद आला की लगेच विश्वास वापरायचा Say, thank you, Lord. आणि म्हणायचं धन्यवाद I येशू, claim that job now. मी ती नोकरी मागतो. Nobody should take that job. कुणाला ती नोकरी मिळू देऊ I नको. receive it by faith in Jesus' विश्वासाने name. येशूच्या नावात मी नोकरी स्वीकारतो. You got it then. मिळाली, You got it. मग मिळाली. हालेलुया. See, I'm talking to you about the basic way, the most regular way that God speaks to the believers. एक पायाभूत मार्ग बर का, एक पायाभूत नियमित मार्ग की ज्या मार्गानं देव विश्वासू बिलीवर माणसांशी बोलत असतो, तो एक पायाभूत मार्ग मी तुम्हाला सांगतो. And the inward witness that some time back I had spoken to is a part of the conscience. आणि आतील साक्ष काही दिवसांपूर्वी जी मी तुम्हाला सांगत होतो, ती विवेक भावाचा एक भाग आहे. It is just the confirmation you receive from the Holy Spirit straight. पवित्र आत्म्याकडनं थेट तुम्हाला ती एक कन्फर्मेशन येत असते. Like you remember when David was dying जसं दावी जेव्हा मरत होता, and Bathsheba was worried for her son Solomon, बत्शीबा आपल्या मुलाविषयीनं शल्मोनाविषयीनं काळजीत होती whether he would be the next ruler or not, की आता माझा मुलगा पुढचा राजा होणार की नाही. or whether, because David had many sons, कारण दाविदाला अनेक मुलं होती ना, many sons. अनेक मुलगे होते दाविदाला. Absalom was there, अबशालोम होता, Adonijah was there. अदोनिजा होता, I think so more than 12 sons he had. 12हून जास्त मुलगे होते दाविदाला. तर हिला काळजी, माझा मुलगा शल्मोन राजा होणार की नाही. Because David had promised कारण दाविदाने वचन दिलं होतं, that the son that is born through Bathsheba जो will मुलगा- sit on David's throne. दाविदाने वचन दिलं होतं, बत्शिबेद्वारे जो मुलगा जन्माला आलेला आहे तो मुलगा सिंहासनावर माझ्या नंतर बसेल. Now, David became very old. दावीद अगदी वृद्ध झाला, He was dying. मराल टेकला. And now if David didn't do anything, आणि आता जर दाविदाने त्या वेळेला काही केलं नाही, then the eldest son is Adonijah and he would automatically become the next king. तर थोरला मुलगा अदोनिजा आणि तो आपोआप राजा बनणार, सिंहासनावर बसणार. But पण long back, खूप पूर्वी David when he was young, he had told his wife that Solomon will become the king. दावीद जेव्हा जवान होता, आपल्या बायकोला म्हटला होता की शल्मोनच राजा होणार आहे. So Nathan the prophet has a plan. नाथान संदेष्टा त्याच्याकडे योजना होती. He goes to Solomon's mother. तो शल्मोनाच्या आईकडे जातो. In 1 Kings 1:14. एक राजे 1:14 And he says, आणि म्हणतो, you keep talking with King David. तू दावीद राजाशी बोलत राहा. As you keep talking, आणि जसं तू दावीद राजाशी बोलत राहशील, what I will do? तो काय म्हणतो, पहा तू तेथे राजाशी बोलत राहा, तितक्यात मी इतक्यात मीही तुझ्या मागे आत येऊन तुझ्या गोष्टी स्थापित करीन. Did you see that? बघा, Confirmation. कन्फर्मेशन की तू बोलत राहा, मी मागे येऊन कन्फर्म करून टाकतो की हो राजा सलमोनच झाला पाहिजे. Are you understanding? That confirmation. ही कन्फर्मेशन. Amen. आमेन. I will confirm him as a king over the kingdom. पहा,
तू तेथे राजाशी बोलत आहे, इतक्यात मीही तुझ्या मागे आत येतो आणि तुझ्या गोष्टी स्थापित See, करतो. this is the kind of confirmation we need to get for our अशा conscience to guide us. अशा पद्धतीची कन्फर्मेशन आपल्याला आतमधून आली पाहिजे. Amen. आमेन. आमेन. Nathan works like the Holy Spirit. नाथान पवित्र आत्म्याचं कार्य करतो. Amen. आमेन. He says, you don't worry, you speak. आणि नाथान म्हणतो तू आज जा आणि बोल, तू काळजी नको I करू. will give confirmation. मी येऊन कन्फर्मेशन देतो गोष्टीला. Praise the Lord. Amen. See, confirmation is very important. मंजुरी फार महत्वाची असते बरं See, का. if you don't have confirmation, faith has no substance. जर कन्फर्मेशन किंवा मंजुरी आतमधून नसेल तर मग विश्वासात काही वजन राहत नाही. Are you understanding? कळतं मी काय म्हणतो. People say, oh, faith comes by hearing the word of God. लोक म्हणतात विश्वास येतो, देवाचं वचन ऐकून विश्वास येतो. It's just a general thing you are saying. ती एक जनरल बाब तुम्ही बोलताय. But specifically speaking, पण खास रित्या जर म्हणायला गेलो, you need that appropriate word to apply for your appropriate need. अगदी योग्य नीट नेटका शब्द पाहिजे त्यावेळेला तिथं वापरायला. Amen. आमेन. Appropriate word you need. योग्य शब्द पाहिजे. See, it's not just the whole word you need. संपूर्ण सगळा शब्द नाही. Amen. If you want a job, you cannot just open some verse here and say, when they are departed, they spread the news. See, now that is not going to build any faith. नोकरी जर हवी आहे तर त्यावेळेला असंच बायबल उघडून वचन ते निघाले आणि सुवार्ता गाजू लागले असं त्यावेळेला रॅन्डमली उघडून सगळं वचन नाही चाललं. You want a job. तुला नोकरी हवी. And then you read about Judas went and hanged himself. Then what you do? You go hang yourself. येहुदा जाऊन गळफास घेतो. मग आता तू काय ठरवलंय गळफास घेणार आहे? See, so it doesn't work. It's in a general sense it has been spoken. असं नाही, ते जनरल सेन्स मध्ये बोललेलं आहे. But पण you need to pick it up from your conscience. विवेक भावात जरा उतर आणि तिथून विहिरीतनं पाणी उपसतात ना तसं इथं जायचं, उतरायचं आणि उपसायचं. Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो. Amen. आमेन. Faith is always guided by the force of the conscience. विश्वास नेहमी विवेक भाव नावाच्या शक्तीद्वारे चालतो. Second point. दूसरा मुद्दा. How to improve in the area of conscience. विवेक भावात कशी प्रगती करायची. Now we all know, okay, we have to be led by the conscience. Now how to improve in the area of conscience? आपल्याला सगळ्यांनाच माहिती विवेक भावानं चालायचं. ते कसं विवेक भाव कसा विकसित करायचा, प्रगती पथावर कसा आणायचा. First of all, पहिलं तर fill yourself with the word of God. स्वतःला देवाच्या वचनाने भर. Read the word every day. रोज वचन वाच. Every day. रोज वचन वाच. People keep the Bible on the altar and that's all. लोक बायबल घेतात, ऑल्टरवर कुठेतरी शेल्फवर ठेवतात आणि बास. This is my third Bible. हे माझं तर कितवं, तिसरं चौथं असेल माझंही मराठीतलं. You need to go on reading the word. शब्द वाचत राहायचं. Amen. It Amen. has to enter in you. आत गेला पाहिजे. Let the word of Christ dwell in you ख्रिस्ताचं वचन तुझ्यात राहो. poorly. कसं राहो, असं दरिद्र्यासारखं का, Then richly. जरा धनवान. And how it has to dwell in you? आणि कसं राहायला हवं, In all wisdom. सगळ्या ज्ञानानं. Otherwise, नाहीतर then you take that scripture where Judas hanged himself and use it. ते वचन तुम्ही घ्याल. मी बायबल उघडलं, वचन आलं, यहुदानी गळफास घेतला, मी घेतला. With wisdom. अरे पण तू नोकरी घ्यायला चालला होता, तू गळफास कसा घेतला. ज्ञान नाही वापरलं See, म्हणून. wisdom is very important. ज्ञान फार महत्वाचं आहे. People just move with anointing and then keep wisdom at home. बिलीवर माणसांचे गोंधळ सावळे असतात. नुसतंच ज्ञान घेणार, बाकी सगळं घरी ठेवून जाणार. Amen. आमेन. They don't use wisdom. ज्ञान कधी कधी मग ज्ञान वापरणार नाही. Only anointing then. कधी कधी नुसताच अभिषेक वापरणार, I know it ज्ञान will नाही. work. कधी कधी नुसतंच ज्ञान वापरणार, अभिषेक नाही. नाही मला माहिती होणार. Praise the Lord. असं नुसतं नाही. See, the faith needs the word of God. विश्वासाला देवाच्या शब्दाची गरज आहे. Faith has to be based on the word of God. विश्वास देवाच्या शब्दावर आधारित हवा. But that word of God should not dwell in the Bible, but it has to dwell in our spirit. पण तो देवाचा शब्द फक्त बायबल मध्ये नाही, तो इथून आपल्या आत्म्यात राहायला आला पाहिजे. Don't just read it. केवळ असं पोपटपंची केल्यासारखं वाचायचं नाही. Paul says study तर पॉल म्हणतो वाचायचं to show असं yourself approved. की त्याचा अभ्यास अभ्यास कर. करा. अभ्यास कर. Amen. त्याच्यावर मनन कर. स्टोरी सारखं वाचायचं नाही. गोष्टीचं पुस्तक वाचल्यासारखं बायबल नको वाचू. It has to sink inside. Read in such a way it has to sink inside. असं वाचायचं की ते वचन आत गेलं पाहिजे. Where? In your spirit. आत्म्यात आणि डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. Amen. आमेन. Because the deeper the word goes in your spirit, कारण जेवढा तो शब्द तुझ्या आत्म्यात खोल जाईल, the better equipped your conscience will be तेवढा तुझा विवेकभाव चांगला सज्ज असेल. to let you know what you have to do in a given situation. तुला हे सांगायला
की आलेल्या परिस्थितीत तू काय केलं पाहिजे. Amen. आमेन. See, Paul is holding faith and a good conscience. पॉल म्हणतो विश्वास आणि विवेकभाव एकत्र ठेवणे Both need to be held. दोन्ही धरले पाहिजे. People only hold faith and leave conscience. बिलीवर माणसं फक्त विश्वासच धरतात, विवेकभाव सोडतात. Amen. Amen. You should not do that. असं नाही, विश्वास आणि विवेकभाव दोन्ही धरला पाहिजे. Like many years back, जसं अनेक वर्षांपूर्वी 2 Chinese girls, 2 चायनीज मुली they said, we will walk like Jesus on the water. त्या म्हटल्या येशू सारखं आपणही पाण्यावर चालू, We have faith. आमचा विश्वास आहे. And they went in near the seashore, आणि समुद्र किनारी गेल्या started walking in the water. आणि पाण्यावर चालायला लागल्या. And the other girl said, but our feet is going inside the water. मग दुसरी म्हटली नाही, पाण्याच्या आत आपले पाय जात आहेत. No, have faith. नाही, विश्वास ठेव. When we reach till here, then we will suddenly climb on the water. इथपर्यंत आपण आलो ना की आपण पाण्यावर चालायला लागू बघ. Both of them drowned. आणि दोघी मुली बुडल्या. People said, see, लोक म्हणाले पहा, this is what you get having faith in God. हे देवावरती आणि येशूवरती विश्वास ठेवणे असलं सगळं मिळतं. What your conscience said. तुझा विवेक भाव काय म्हटला? Only faith you have. नुसता विश्वास 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 काय करतो? Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? Many times you need to receive the Rima word of God. बऱ्याच वेळेला देवाचा रीमा शब्द आपल्याला मिळाला पाहिजे. Amen. Amen. People say, लोक म्हणतात God told Joshua to walk along the whole land and it is yours. देवाने योशाला सांगितलं की संपूर्ण देशामध्ये तू चाल आणि देश तुझा आहे. मी पण इथं चाललो माझं जाणार. हो, मी पण अख्ख्या दापोडीत फेरफटका मारलाय, दापोडीतली प्रत्येक जमीन माझी आहे. It doesn't happen unless God gives you a Rima word. असं कुठं होतं का? देवाने रीमा शब्द दिला तरच होतं. Are you understanding? कळतं का? And your conscience should bear witness. आणि तुझ्या विवेक भावानी साक्ष दिली The Holy पाहिजे. Spirit will tell you, पवित्र आत्मा तुला सांगेल, just because somebody did, we do it, we don't get it. कोणीतरी केलं मग अंध्यासारखं आपणही करायचं तर आपल्याला मिळणार आहे का? Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Whatever is applied to those people can be applied to us only by faith, and that also with the force of conscience. जे समोरच्यांना लागू पडलेलं आहे ते आपल्यालाही लागू पडू शकतं, केवळ विश्वासाने नव्हे तर विश्वास आणि विवेक भाव यांच्या जोडीने. Now, shipwreck does not happen because of faith. तारूफूट विश्वासामुळे होत नाही. It is the conscience behind faith that brings a ruin in our lives. विश्वासामागे विवेक भाव असतो की जो आपल्या जीवनात नाश ओढवतो. That's why Paul said म्हणून पौल म्हणाला in 1 Timothy 1:18 1 तिमोथी 1:18 that you may wage a good warfare. की तू सुयुद्ध करावे, चांगली लढाई करावी. चांगली लढाई करावे. चांगली लढाई करावी. And people go home, they say, आता तलवार तो चांगलंच मी घालतो. See, good warfare. चांगली लढाई म्हणजे तलवारी खऱ्या काढायला सांगत नाहीये बरं का. And in verse 19, 19 see how we can have a good warfare. चांगली लढाई कशी करता येईल? Listen here. ऐका, Having faith with a good conscience. विश्वास व चांगला विवेक भाव धर. आमेन. This is the good warfare. ही चांगली लढाई. So both have to work together. तर विश्वास आणि चांगला विवेक भाव एकत्र काम करायला हवा. Like you're spending some time reading the word समजा तुम्ही बायबल वाचण्यात वेळ घालवताय and should say, Lord, let it go deep into my spirit. आणि म्हणताय की प्रभू हे वचन माझ्या आत्म्यात खोल जाऊ दे. See, because unless the word goes deep into you in your conscience, then it will not bring out the right things. कारण जोवर वचन तुमच्या विवेक भावात खोल जात नाही त्यातून परिणाम पण येणार नाही. Faith cannot come just from the surface. Faith is dependent very strongly on how much the word has gone deeper in you. शब्द देवाचा किती तुझ्यामध्ये खोल गेलेला आहे यावर अवलंबून तुझ्या विश्वासाचं कार्य होईल. वरवरचा विश्वास असा उडता उडता कार्य करत नाही. Faith cannot move unless my conscience is ready. जोवर माझा विवेक भाव तयार होत नाही तोवर माझा विश्वास कार्य करू शकत नाही. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? Faith जोवर cannot move unless your conscience is ready. जोवर माझा विवेक भाव तयार होत नाही तोवर माझा विश्वास कार्य करू शकत Don't नाही. apply faith for anything unless your conscience gives you that signal, okay, I'm ready. कुठल्याही गोष्टीसाठी असंच आपला विश्वास वापरायला जाऊ नका जोवर आतमधून तुमचा विवेक भाव तुम्हाला इशारा देत नाही, संमती देत नाही, तोवर विश्वास वापरू नका. That's what I told you over and over again of Paul. जे परत परत मी तुम्हाला पॉल विषयी सांगितलं. Romans 9:1. रोमकरास 9 अध्याय पहिलं वचन. I say the truth in Christ, I lie not, my conscience also bearing me witness in the Holy Ghost. रोमकरास 9:1
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही. माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देतो. Today I will reveal it to you. आज Something. आज मी तुम्हाला थोडं प्रगट करतो. Whether I am eating, lying down, taking bath, walking, this word मी आडवा पडून आहे का आंघोळ घेत आहे, जेवत आहे, काही हा शब्द in Romans 9:1, रोमकरास 9:1 I'm constantly saying it. मी सारखं रोमकरास 9:1 बोलत असतो. मी जेवत असीन, का आंघोळ करत असीन, बसलो असीन, चालत असीन, काही करत असीन, सतत मी हे वचन बोलत असतो की मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही. माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देतो. God has made me to say it, and I say it hundreds of times, thousands of times. देव मला हे वचन बोलायला लावतो आणि आजवर माझ्या जीवनात हजारो वेळेला हे वचन मी बोललोय. Yes, I say the truth in Christ, I lie not. ख्रिस्तामध्ये My मी conscience खरे also बोलतो, मी bearing खोटे witness with बोलत the Holy नाही. Ghost. ख्रिस्तामध्ये मी खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही. माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देतो. Every time I have said this word. दर वेळेला हे वचन मी बोलतो. झोपताना, खाताना, बसताना, आंघोळ करताना, काही करताना. God is my witness. देव माझा साक्षी आहे. Continuously, सतत माझं हे चालू असतं I want my conscience to be connected with the Holy Spirit. की माझा विवेक भाव पवित्र आत्म्याशी संबंधित पाहिजे. That nobody can cheat me then. की कोणी मला मग फसवू शकत नाही. Even if they cheat me आणि जरी त्यांनी मला फसवलं and I was ignorant in it, आणि त्याविषयी मी अजाण राहिलो those fellows will fall. तरी ते पडतील, मी नाही. I will not fall. मी नाही पडणार, ते पडतील, मी नाही. हालेलुया. If I cheat, जर मी फसवलं let God deal with me. तर देवाने माझ्या जीवनात कार्य करावं. Yes, मी कुणाला फसवलं तर देवाची काठी माझ्यावर येऊ दे. I lie not. मी खोटं बोलत नाही. My conscience bears witness with me. माझा विवेक भाव माझ्या बरोबर साक्ष देतो. If you have this as the main thing in your life, जर हे वचन तुमच्या जीवनामध्ये एक मुख्य गोष्ट म्हणून तुम्ही ठेवलं, let hundreds of people cheat you. येऊ दे 100 लोकांनी येऊन जरी तुम्हाला फसवलं तर You फसू will दे. never be down. तुम्ही कधी नाराज, You निराश, will never be हताश, low. मूड ऑफ, You will उदास always be exalted. असं होणारच नाही. तुम्ही नेहमी उंच असाल आणि तुम्ही नेहमी उंच जाल. Always be exalted. नेहमी तुम्हाला उंच केलं जाईल. Let this verse become a part of your life. हे वचन तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. Amen. आमेन. My conscience and the Holy Spirit confirm each other. माझा विवेक भाव आणि पवित्र आत्मा एकमेकांना साक्ष देतात, कन्फर्मेशन देतात, मंजुरी देतात. My conscience, ruled by the Holy Spirit, agrees that what I say now is true. माझा विवेक भाव की ज्या विवेक भावावर पवित्र आत्म्याचं राज्य आहे तो मला साक्ष देऊन म्हणत आहे की हे खरं आहे. Like, how do you know that you are saved? तुम्हाला कसं माहिती? तुझं तारण झालं, तुला कसं माहिती? How do you know that you are a child of God? तुला कसं कळतं की तू देवाचं लेकरू आहेस? Which angel came and told you? कुठल्या दूताने येऊन तुला सांगितलं? Who gave you the certificate that you are born again? तुला कोणी सर्टिफिकेट दिलं तुझा नवीन जन्म झाला याचं? How do you sing that you belong to God? तू कसं काय असं म्हणतो का तो की मी देवाचा आहे? How do you say that you got तू salvation? कसं काय असं म्हणतो की तुला तारण मिळालं? How do you say that you will go to heaven? काय पुरावा आहे तुझ्याकडे की तू असं म्हणतो मी स्वर्गात जाणार आहे? See, John the beloved was taken to heaven. He was shown heaven. योहान जो प्रिय त्याला स्वर्गात नेण्यात आलं, त्याला स्वर्ग दाखवलं गेलं. So he believed that heaven exists, but I didn't see. त्याने विश्वास ठेवला स्वर्ग उगून की स्वर्ग अस्तित्वात आहे. मी अजून स्वर्ग पाहिलेलं नाही. See, I'm speaking as a carnal man. आता दैहिक माणूस म्हणून मी बोलतो बरं. How will you know it? आपल्याला कसं कळायचं? मला कसं माहिती की माझं तारण झालंय? काय पुरावा आहे? It is the Holy Spirit that bears witness with my spirit. पवित्र आत्मा माझ्या विवेक भावाशी कन्फर्मेशन देतो, साक्ष देतो, तो माझा पुरावा आहे. The Holy Spirit is telling your spirit that you are going to go to heaven. पवित्र आत्मा तुझ्या आत्म्याला सांगतो की तू स्वर्गात जाणार आहेस. Amen. Amen. That's why you are saying I'll go to heaven. आणि म्हणून तुम्ही लोक म्हणता की मी स्वर्गात जाणार आहे. The Holy Spirit has told your spirit that you are saved. पवित्र आत्म्याने तुझ्या आत्म्याला सांगितलंय की तुझं तारण झालेलं आहे. The Holy Spirit has told your spirit that you belong to Jesus. पवित्र आत्म्याने तुझ्या आत्म्याला सांगितलंय की तू येशूचा आहे, That you are a Christian. की तू ख्रिश्चन That आहेस, you are a तू believer. बिलीवर विश्वासू आहेस, That God will listen to you. की देव तुझं ऐकणार That आहे, God loves की you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे, That God cares for की you. देवाला तुझी काळजी आहे. Who tells you all this? कोणी सांगितलं तुला हे सगळं की तू सारखं सारखं म्हणतो देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्याशी बोलतो, देवाचं माझ्यावर प्रेम आहे, मी बिलीवर आहे, मी स्वर्गात चाललो. See, it's the Holy Spirit telling you, constantly telling your spirit. पवित्र आत्मा सतत तुझ्या आत्म्याला सांगत असतो जे तुझ्या तोंडातनं बाहेर पडतं आणि तू म्हणतो मी बिलीवर आहे, मी स्वर्गात चाललोय. See, you didn't get a certificate. काय सर्टिफिकेट कुणाला मिळालं? कुणालाच नाही.
church didn't give you certificate. का चर्चनी तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं नाही? बॉर्न अगेन, तुमचा नवीन जन्म झाला. I didn't give you मी certificate. कुठे इथे सर्टिफिकेट वाटतो? You didn't go to heaven like John. तुम्ही योहानासारखे स्वर्गाला भेट देऊन सुद्धा आलेला नाही. We didn't even see Jesus. आपण येशूलाही पाहिलेलं नाहीये शरीर रूपानी. मग आपल्याला कसं माहितीये की आपण स्वर्गात चाललो, आपलं तारण झालंय, येशू आपल्या बरोबर आहे? Yet Jesus said, तरी येशू बोलला, Thomas, you saw and you believed. Blessed are those who don't see but yet believe. थोमा, तू पाहिला आणि विश्वास ठेवला. जे बघत नाहीत तरी विश्वास ठेवतात ते धन्य. Holy Spirit पवित्र आत्मा in us, आपल्याला constantly telling your spirit, सतत माझ्या आत्म्याला सांगतो, you are a child of God. तू देवाचं लेकरू आहेस. तू स्वर्गात जाणार. हालेलुया. Amen. Amen. You'll be blessed. तू आशीर्वादी You will होणार. get this, you will तुला get हे that. मिळणार, तुला ते मिळणार. Amen. Amen. And your spirit is very happy. आणि तुमचा आत्मा इतका आनंदी होतो. And your spirit tells the heart. आणि तुमचा आत्मा हृदयाला सांगतो. See, out of the abundance of the heart, the mouth speaks. हृदयाच्या भरभराटीतून मग हे तोंड बोलतं. See, whatever, see, these are all connected. सगळं नेटवर्क आहे बरं का, हे सगळं एकमेकाशी निगडीत आहे. The soul is connected, जीव, spirit is connected, आत्मा all connected to the heart. सगळं हृदयाला निगडीत आहे. Amen. आमेन. Everything is connected. आमेन. The heart of the matter is matter of the heart. Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या रविवारी सुरू ठेवू. Thank you, Amen. Master. आमेन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, you have given us this guiding system in us, तू आतमधून आम्हाला मार्गदर्शनपर सूची दिलेली आहे, the conscience in us. विवेक भाव दिला आहे. Thank you for giving us this conscience. धन्यवाद की तू हा विवेक भाव आम्हाला दिलास. Thank you for the inner man, आतील माणसासाठी धन्यवाद. the spirit man, आत्मा माणसासाठी धन्यवाद that we could get connected to you, Lord. की आम्ही तुझ्याशी संपर्क साधू शकतो. Master, प्रभू, whatever word we have heard, जे काही वचन आज आम्ही ऐकलं let it sink deeper into our ते conscience. खोल आमच्या विवेक भावात रुतव. Let it go deeper. खोल आमच्या विवेक भावात रुतव. Let our mind and our soul be renewed with the word. आमचं मन आणि आमचा जीव शब्दाने नवीन कर. That our mind, की आमचं मन, our soul, आमचा जीव, our emotions, our will, आमच्या भावना, आमची इच्छा are all refined with the word of God. सगळं देवाच्या शब्दामुळे एकदम निर्मळ शुद्ध व्हावं. Then मग the heart will be clean heart. हृदय स्वच्छ होईल. And every time we say, आणि दरवेळेला आम्ही म्हणू, only clean things will come. जे काही म्हणू, जे काही बोलू, ते सगळं स्वच्छ निर्मळच बाहेर पडेल. Blessings will come forth. आशीर्वाद येतील. Our mouth will have blessings. मुखातनं आशीर्वाद बाहेर पडतील. That every word we speak, की प्रत्येक शब्द जो आम्ही बोलतो they will become spirit and life. तो शब्द आत्मा आणि जीवन बनेल. Thank you, Father. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I know you are dealing with all of us. मला माहिती आहे, आम्हा सगळ्यांच्या जीवनात तू कार्य करत You are आहेस. dealing in our lives. आमच्या जीवनात तू कार्य करत You are आहेस. changing us for the better. तू आम्हाला चांगल्याकडे बदलत आहेस. Bless everyone this morning. प्रत्येकाला आज सकाळी आशीर्वादित कर. Let their conscience be awakened in a त्यांचा fresh विवेक way. भाव ताज्या रीतीनं जागा होऊ दे. Awakened, Lord, जागा कर, जागा. that we will be connected to the spiritual realm. की आध्यात्मिक जगाशी आमचा संबंध लागावा. That we will have power over the natural की realm. नैसर्गिक स्तरावर आम्हाला विजय आणि सामर्थ्य मिळावं. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Everyone be blessed in the name of प्रत्येक Jesus. जण येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Those who need healing, Lord, heal them right now. ज्यांना आरोग्याची गरज आहे प्रभू आता आरोग्य Let दे. it flow forth in their lives. येशूच्या नावात त्यांच्या जीवनात ते आरोग्य वाहू दे. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Start speaking to their conscience, त्यांच्या Lord, विवेक भावाशी बोल प्रभू. and lead them and guide them त्यांना चालव, त्यांना मार्गदर्शन in कर. all the blessings. सगळ्या आशीर्वादांमध्ये That none of us will have a shipwrecked life. की आमच्या कुणाच्याही जीवनाची तारूफूट होऊ नये. Thank you, Master. धन्यवाद. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. God bless you.